केंद्र सरकारनं मराठा लष्करी सामर्थ्याची शक्तीस्थळं म्हणून जागतिक वारसा स्थळांसाठी युनेस्कोला शिफारस केलेल्या 12 गडकोटांमध्ये पन्हाळगडाचा समावेश आहे। वारसास्थळ मानांकनासाठी 5 ऑक्टोबरला पन्हाळगडाची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतीच पन्हाळगडाला भेट देऊन पन्हाळगडाच्या जागतिक वारसास्थळ यादीतील समावेशासंदर्भात प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी जागतिक वारसास्थळ यादीत पन्हाळगडाचा समावेश झाला तर त्याचा स्थानिक नागरिक तसंच व्यावसायिकांना काही त्रास होणार नाही, उलट यासाठी लोकसहभाग गरजेचा असल्याचं सांगितलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जागतिक वारसास्थळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऐतिहासिक वास्तूंपासून 50 मीटर अंतरावरील लोकांना पर्यायी जागा देण्यासह गडकोटांची ऐतिहासिक ठेवण आणि स्वच्छता करण्यासाठी त्याचबरोबर पथकांकडून नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला सूचना दिल्या। यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, पुरातत्व विभागाचे संरक्षण सहाय्यक बाबासाहेब जंगले, विजय चव्हाण, अधीक्षक अमित माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सचिन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बुमले, वन अधिकारी अनिल मोहिते, विजय पाटील, संग्राम भोसले, अमोल कोळी, रवींद्र धडेल आदी उपस्थित होते।